नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच टीईटी 2025 याकरता बघा महत्त्वपूर्ण असणारा सामाजिक शास्त्र या विषयाचा जो 15 जुलै 2018 रोजी जो पेपर झाला होता, तर बघा पूर्वी झालेल्या पेपरमधील 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आगामी 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या पेपर 2 करता हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे विद्यार्थी मित्रो, त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमध्ये बरेच प्रश्न टीईटीच्या पेपरमध्ये हे काय होत असतात, हे रिपीट होत असतात, त्यामुळे हे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा, आजच्या सेशन मधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे बघा, सोनेरी गरुड। ओके, सोनेरी गरुड या पक्षाचे चिन्ह कोणत्या घराण्याचे होते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। ओके, सोनेरी गरुड हे जे पक्षाचं चिन्ह आहे हे कोणत्या घराण्याचं आहे बरं? चालुक्य घराणे, शिलाहार घराणे, सातवाहन घराणे की वाकाटक घराणे? ओके, तर विद्यार्थी मित्रो, सोनेरी गरुड जे होतं हे शिलाहार घराण्याचं होतं। ओके, कोणत्या? शिलाहार घराणे पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा शिलाहार घराण्याचं काय, सोनेरी गरुड हे काय होतं, तर या ठिकाणी चिन्ह या ठिकाणी हे वापरायचे युद्धाच्या वेळी आपल्या रथावरती। ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो, इतर जे काही घराणे आपल्याला दिले आहेत ज्याच्यामध्ये चालुक्य, ओके, सातवाहन, वाकाटक हे जे काही घराणे दिले आहेत, हे घराणे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत विद्यार्थी मित्रो। यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं एक घराणे येतं ते म्हणजे आपलं वाकाटक घराणं। बघा या ठिकाणी वाकाटक घराणे या संदर्भात थोडंसं समजून घेऊया। बघा, वाकाटक या घराण्याचा जो संस्थापक होता तो होता विंध्य शक्ती। कोण होता? विंध्य शक्ती हा होता वाकाटक घराण्याचा संस्थापक। त्यानंतर सातवाहन घराणे जे होते, तर सातवाहन या घराण्याचा संस्थापक होता तो म्हणजे सिमुक। ओके, बघा याच्यावरती देखील बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातात। ओके, बघा आपल्याला घराणे आणि त्याचे संस्थापक देखील विचारले जातात विद्यार्थी मित्रो। आता सिमुक जो होता सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। आता सातवाहन घराण्या संदर्भात थोडंसं या ठिकाणी आपण एक्सप्लेन करून घेऊया। यामध्ये सगळ्यात कर्तबगार राजा एक होता, तो म्हणजे कोणता होता, तर तो गौतमीपुत्र सातकर्णी। ओके, कोणता होता? गौतमीपुत्र सातकर्णी हा या ठिकाणी कर्तबगार राजा होता। बघा आता या ठिकाणी सातकर्णी हा जो राजा होता हा आपल्या नावाच्या आधी काय, नावाच्या आधी आपल्या आईचे नाव लावत असे। ओके, बघा सातवाहन घराण्यातील जे राजे होते, सातवाहन घराण्यातील राजे हे नावाच्या पूर्वी त्यांच्या आईचं नाव हे त्या ठिकाणी लावायचे आणि हा विशेष प्रसिद्ध होता तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी। ओके, बघा आता गौतमीपुत्र सातकर्णी हा प्रसिद्ध होताच। मग यामध्ये बघा याच्या कालखंडामध्ये सातवाहनाच्या कालखंडामध्ये जो आहे मुंबईतील काय, तर नाणेघाट जो आहे, नाणेघाट, ओके, नाणेघाट मुंबईतील हा यांच्या कालखंडात बांधण्यात आला होता, तो म्हणजे सातवाहन कालखंडामध्येच बांधण्यात आला होता। ओके, बघा आणि त्या ठिकाणी आताही बघा विद्यार्थी मित्रो कोरलेला रांजण हा तिथे आताही पाहायला मिळतो नाणेघाटामधील, आणि त्या व्यतिरिक्त नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख देखील त्या ठिकाणी आहे। ओके, बघा आता गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या बाबतीत यांचा जो उल्लेख आहे हा एका नाशिक येथील, ओके बघा नाशिक या ठिकाणी एक शिलालेख आहे, तर नाशिक येथील एका शिलालेखात याचा उल्लेख काय करण्यात आलेला आहे। ओके, बघा तर या ठिकाणी नाशिक येथील एक शिलालेख आहे, तेथे याचा त्रिसमुद्र तोह पित वाहन असं या ठिकाणी उल्लेख करण्यात आला। ओके, म्हणजेच काय, घोडे, तोह म्हणजे काय, पाणी, आणि घोडे हे त्या राजाचे वाहन, म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीनही समुद्रांचे पाणी प्याले असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे 3 समुद्र म्हणजे कोणते? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर। ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो एक हाल राजा होता सातवाहनातील। ओके, सातवाहनातीलच एक हाल राजा होता, तर या राजाच्या जो आहे या राजाने गाथा सप्तशती, ओके, गाथा सप्तशती हा ग्रंथ त्या ठिकाणी त्याने लिहिला होता। ओके, हा कशामध्ये होता? हा प्राकृत भाषेतील म्हणजे महाराष्ट्रीय म्हणजे प्राकृत भाषेतील हा ग्रंथ होता। आता वाकाटक घराणे, वाकाटक घराण्या संदर्भात आपण समजून घेऊया। बघा वाकाटक घराण्याच्या बाबतीत एक बाब महत्त्वपूर्ण आहे, ती म्हणजे की वाकाटक घराण्याच्या 2 प्रमुख शाखा होत्या। याच्यामध्ये वाकाटिकमध्ये आपल्याला म्हणता येईल की याच्या 2 शाखा होत्या। बघा वाकाटक घराण्याच्या 2 शाखा पडल्या होत्या, या शाखा कोणत्या तुम्हाला सांगतो। बघा
वाकाटक घराणे याच्या दोन शाखा होत्या. एक म्हणजे याची पहिली राजधानी होते ती म्हणजे नंदीवर्धन. ओके, नंदीवर्धन. आता नंदीवर्धन हे कुठे होतं? हे होतं नागपूर जवळ. हे कुठे होतं? नागपूर जवळ. आणि एक दुसरी होती ती म्हणजे दुसरी राजधानी ती म्हणजे वत्सगुल्म. ओके, कोणती होती? वत्सगुल्म. आता वत्सगुल्म म्हणजेच काय? सध्याचे वाशिम. ओके, सध्याचा काय? सध्याचा वाशिम जिल्हा जो आहे तो म्हणजे वत्सगुल्म. ओके, सध्याचा वाशिम जिल्हा म्हणजे त्यावेळेसचं वत्सगुल्म. आणि यामधील एक प्रसिद्ध राजा होता तो म्हणजे प्रवरसेन. ओके, प्रवरसेन हा प्रसिद्ध राजा होता. याच्या व्यतिरिक्त चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी होती बघा प्रभावती. चंद्रगुप्तची मुलगी प्रभावती, चंद्रगुप्त दुसरा याची मुलगी प्रभावती. हिचा जो विवाह आहे, ओके, विवाह हा वाकाटक राज्यातील एका राजाशी झाला होता ज्याचं नाव काय होतं? तर रुद्रसेन. ओके, रुद्रसेन या राजाशी हिचा जो आहे विवाह झाला होता विद्यार्थी मित्रो. आणि अजून महत्त्वाचं जर बघलं तर बघा एक या ठिकाणी यांचा हरिसेन. ओके, हरिसेन नावाचा राजा होता. याचा मंत्री होता, हरिसेनचा मंत्री होता तो म्हणजे वराहदेव. ओके, हरिसेनचा मंत्री कोण होता? वराहदेव. आणि या वराहदेवाने काय केलं आहे तर अजिंठा येथील 16व्या क्रमांकाची लेणी. ओके, वराहदेवाने काय तर अजिंठा येथील जे 16 नंबरची लेणी आहे ही लेणी या राज्याच्या कालखंडात बांधण्यात आली होती. ओके, बघा या ठिकाणी आपण अगदी डिटेल अनालिसिस या ठिकाणी प्रश्नाचं या ठिकाणी घेतलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला काय विचारतं? सोनेरी गरुड हे कोणते होतं? शिलाहार हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मात्र याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आता कुठल्याही पद्धतीने जर टीईटी परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवा जमला पाहिजे. या अनुषंगाने आपण अगदी डिटेल एक्सप्लेनेशन या ठिकाणी घेतलं आहे. स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत? ओके, बघा स्त्री धर्मनीती या ग्रंथाच्या लेखिका कोण आहेत असा प्रश्न आहे. पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे की ताराबाई मोडक? तर स्त्री धर्मनीती हा जो ग्रंथ आहे याच्या लेखिका आहेत पंडिता रमाबाई. कोण आहेत? पंडिता रमाबाई. पर्याय क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या नावाने या सांकेतिक नावाने ओळखली जाते? बघा कोणती लढाई होती ज्याची जी योजना ही ऑपरेशन पोलो या नावाने ओळखली जाते? जुनागड, काश्मीर, हैदराबाद की सातारा? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणता आहे? हैदराबाद संस्थानाची जी लढाई होती. ओके, कोणती? तर हैदराबाद संस्थानाची लढाई ही ऑपरेशन पोलो या नावाने ओळखल्या जाते. ओके, ऑपरेशन पोलो. आता कधी झालं होतं हे ऑपरेशन पोलो विद्यार्थी मित्र हैदराबाद संस्थानाचं? तर बघा हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळेस काय झालं होतं तर या ठिकाणी हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होतं. त्यामध्ये तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषिक प्रांत होते. निजामशाहीची जी एकत्रित त्या ठिकाणी काय होतं? राजवट. ओके, बघा आणि यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्रामात एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होती ती म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. कोण होती? स्वामी रामानंद तीर्थ. हैदराबाद मुक्ती संग्रामात शोधा स्वामी रामानंद तीर्थ. ओके, बघा आता कधीचा आहे हा हैदराबाद मुक्ती संग्राम? विद्यार्थी मित्रो हैदराबाद मुक्ती संग्राम ही कारवाई कधी झाली होती तर बघा या ठिकाणी जे हैदराबाद मुक्ती संग्रामाची जी कारवाई झाली हा ऑपरेशन पोलो या नावाने ओळखली जाते. कोणत्या संस्थानाची होती लढाई? हैदराबादवरची ती होती ऑपरेशन पोलो म्हणून ओळखली जाते. आता कधी तर 13 सप्टेंबर या ठिकाणी डेट देखील आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते. ओके, 13 सप्टेंबर 1948. ओके, बघा 13 सप्टेंबर 1948 ला काय झालं तर या ठिकाणी निजामाविरुद्ध जी आहे पोलीस कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणी पोलीस सैन्य पाठवण्यात आलं आणि यास ऑपरेशन पोलो असं नाव दिले. आणि 13 सप्टेंबरला पाठवलं आणि 17 सप्टेंबरला जे आहे निजामानं काय केलं? शरणागती पत्कारली आणि हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झालं. ओके, हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन झाले. यामध्ये प्रमुख होते ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. ओके, आणि गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. बघा या ठिकाणी हे होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो काश्मीर जे आहे, ओके, बघा काश्मीर संदर्भात आपल्याला म्हटलं आहे काश्मीरचं विलिनीकरण कधी झालं होतं तर ऑक्टोबर 1947 मध्ये. काश्मीर कधी? ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीरचं देखील विलिनीकरण करण्यात आलं होतं. ओके, त्या ठिकाणी राजा कोण होता? हरिसिंग. ओके, हा जो पाकिस्तानमध्ये गेला होता राजा हरिसिंग. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी काय होतं यानंतर
जुनागड जे आहे जुनागड संदर्भात देखील आपण समजून घेऊया। जुनागड संदर्भात देखील खूप महत्त्वपूर्ण आहे। जुनागडचं विलिनीकरण कधी झालं होतं तर या ठिकाणी बघा जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होतं। जुनागडचं काय हे सौराष्ट्रातील एक संस्थान होतं म्हणजे सुरतमध्ये सौराष्ट्रातील एक संस्थान होतं आणि त्या ठिकाणी काय जुनागडचा नवाब हा पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता। जुनागडचा नवाब काय होता हा पाकिस्तानमध्ये सामील होण्याच्या विचारामध्ये होता। मात्र त्या निर्णयाला जेथील जनता आहे ओके जी जनता आहे या जनतेने काय केला होता तर कसून विरोध केला होता। ओके जनतेने कसून विरोध केला आणि त्यावेळी नवाब हा पाकिस्तानात पळून गेला आणि त्यानंतर 1948च्या फेब्रुवारीमध्ये ओके फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागड हे संस्थान भारतात विलीन करून घेण्यात आले। बघा विद्यार्थी मित्र पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। सोबतच काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा 1556 मध्ये भारतातील पहिले मुद्रणालय डॅश डॅश येथे सुरू करण्यात आले। बघा भारतातील पहिलं मुद्रणालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं असा प्रश्न आहे। कलिकत, हुगळी, सुरत की गोवा तर भारतातील पहिले मुद्रणालय हे गोवा या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं। ओके 1556 मध्ये म्हटलंय पहिलं कुठं आहे गोवा। कोणी सुरू केलं तर पोर्तुगीजांनी हे सुरू केलं होतं विद्यार्थी मित्र। यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक डॅश डॅश होते। बघा मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक कोणते डॉक्टर श्रीधर व्य केतकर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, पंडित महादेव शास्त्री जोशी आणि श्रीमती विजया लाड। तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी तर्कतीर्थ पंडित जे आहे त्या ठिकाणी लक्ष्मण शास्त्री जोशी हे काय होते मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक। ओके पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत किती वर्षाची आहे तर सभापती आणि उपसभापती यांची मुदत जी आहे ही 2.5 वर्षाची आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण असतो तर नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा जो नियुक्त प्रमुख असतो तो असतो त्या ठिकाणी मुख्याधिकारी। ओके कोण असतो मुख्याधिकारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला याचं कारण काय कारण संविधान सभेने हा दिवस निश्चित केला होता। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दिवस सुचवला होता। पूर्व स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे की या दिवशी संविधान पूर्ण झाले। काय आहे याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्र पूर्व जे आहे पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासूनच काय तर विद्यार्थी मित्र 1930 पासूनच हा दिवस काय आहे तर 26 जानेवारी हा दिवस जो होता ओके 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जायचा। त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस काय संविधानाच्या अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आला। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके बघा भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या याचं कारण काय बघा मूलभूत लोकांना संरक्षण म्हणजेच असणे यासाठी नागरिकांसाठी फार महत्त्वाचे असते। लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे। सर्व भारतीयांना समान संधी देण्यास हमीस बाधा येते व नागरिकांच्या शोषणाविरुद्ध हक्कास बाधा येते। काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र तर बघा या ठिकाणी काय आहे तर लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या ज्या पदव्या आहेत या पदव्यांना बंदी जी आहे संविधानाने घातली। ओके संविधानाने या ठिकाणी काय बंदी घातली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र। ओके चला कायद्याअंतर्गत काय या ठिकाणी बंदी आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे कारण डॅश डॅश बघा 1947 देश स्वतंत्र झाला। भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठेवले जाते। भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले लोक स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे। तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक 3च जे आहे याचं योग्य उत्तर आहे कारण आपला भारत देश काय तर आपला भारत देश हा काय तर बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले आणि स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे। त्यामुळेच काय भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे। ओके भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे। पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय निमलष्करी दलात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही। बघा भारतीय निमलष्करी दलामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। गृहरक्षक दल, सीमा सुरक्षा दल, जलद कृती दल की
तटरक्षक दल. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी निमलष्करी दलामध्ये या ठिकाणी गृहरक्षक दलाचा समावेश होत नाही. बाकी सीमा सुरक्षा दल, जलद गती दल आणि तटरक्षक दल हे सर्व त्यामध्ये समाविष्ट होतात. तर या ठिकाणी काय नसणार कोणतं आहे तर ते आहे गृहरक्षक दल. ओके, कोणतं आहे गृहरक्षक दल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, शाळा व महाविद्यालयाच्या ओके बघा शाळा व महाविद्यालयाच्या प्रवेशासंदर्भात स्त्रिया या दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. स्वातंत्र्याच्या अधिकाराचे, समानतेच्या अधिकाराचे, पिळवणुकी विरुद्धच्या अधिकाराचे की शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे. तर विद्यार्थी मित्रो हे कशाचं आहे तर हे आहे समानतेच्या अधिकाराचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 2 समानतेचा अधिकार आहे. पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके बघा या ठिकाणी समान अधिकार असतात ते कशाचं आहे समानतेच्या अधिकाराचं या ठिकाणी उदाहरण आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढील प्रश्न बघा, भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या डॅश डॅश इतकी झाली होती. बघा भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या आहे ही किती झाली 229, 299, 70 की 389. तर विद्यार्थी मित्र भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची जी सदस्य संख्या आहे ही किती झाली 299. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायचं देखील आहे. ओके चला बघा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी, अमेरिकेतील संविधानाच्या घटनेची अमेरिकेत संविधानाची म्हणजेच घटनेची गरज निर्माण झाली. कारण काय होतं, काय गरज निर्माण झाली याची तर बघा कारण काय तर तिथे राज्यक्रांती घडून आली, लोकांनी परकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला, छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला की राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्ये निर्माण झाली. तर विद्यार्थी मित्रो अमेरिकेमध्ये काय आहे तर अनेक छोटी छोटी राज्ये त्या ठिकाणी एकत्र आली आणि ही छोटी छोटी राज्ये एकत्र येऊन त्या ठिकाणी एक नवीन देश निर्माण झाला. त्यामुळे त्या ठिकाणी काय अमेरिकेत संविधान म्हणजेच घटनेची गरज निर्माण झाली. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके चला विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे टीईटी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि सोबतच व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा मला या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये पीडीएफ म्हणून टाईप करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड केल्या जाईल. ओके चलो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी डॅश डॅश यांची असते. बघा घटक राज्यातील ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी कोणाची असते, निवडणूक आयोग, विधानसभा, राज्य मंत्रिमंडळ की राज्यपाल. तर विद्यार्थी मित्रो ही जबाबदारी असते निवडणूक आयोगाची. कोणाची असते निवडणूक आयोग. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो भारतामध्ये कलम 324 कलम 324 कलम जे आहे कलम 324 नुसार जी आहे निवडणूक आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. ओके बघा 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक नागरिक जो आहे या ठिकाणी काय असतो या ठिकाणी निवडणूक मध्ये मतदान करण्यास पात्र असतो. बघा घटनेच्या कलम 324 ते या ठिकाणी 329 पर्यंत जे आहे या ठिकाणी कलम जे आहे घटनात्मक तरतुदी या ज्या आहेत निवडणुकी संदर्भात निवडणूक यंत्रणेसंदर्भात या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. ओके बघा आता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी भारतीय संविधानाचे या ठिकाणी आपण म्हणताय संविधानानुसार काय तर पहिले निवडणूक आयुक्त कोण होते पहा, पहिले निवडणूक आयुक्त तर हे आपल्याला देखील लक्षात असू द्या. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते भारताचे तर ते होते सुकुमार सेन. कोण होते सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी होते विद्यार्थी मित्रो. ओके चला निवडणूक यंत्रणा या संदर्भात लक्षात द्या कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली आहे. ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. बघा खाली दिलेल्या जोडीमधील चुकीची जोडी ओळखा, तोरणा प्रचंडगड, मुरुमदेव विशाळगड, रायगड की भोरप्या प्रतापगड. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी चुकीची जोडी ती आहे मुरुमदेव विशाळगड. ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश डॅश दिशेस आहे. ओके कोणत्या दिशेला आहे, नैऋत्यस, ईशान्यस. बघा तोरणा किल्ला नैऋत्यस आहे, ईशान्यस आहे, वायव्यस आहे की आग्नेयस आहे. तर पुण्याच्या नैऋत्य या दिशेला तोरणा हा किल्ला येतो. ओके तो पुण्याच्या नैऋत्य या दिशेला ईशान्य हा किल्ला येतो. बघा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. ओके वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य. बघा या ठिकाणी पुण्याच्या या दिशेला जो आहे हा आपला किल्ला येतो. ओके यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो,
पारशी जो आहे भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला डॅश डॅश कालगणना असे म्हणतात. बघा, कालगणनेच्या ज्या पद्धती आहेत ज्यामध्ये पारशी समाज जी कालगणना वापरते त्याला काय म्हणतात? हिजरी, शालिकवहन, विक्रम सावंत, ओके, की शहनशाही. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी काय म्हणतात त्याला म्हणतात या ठिकाणी बघा पारशी समाज जो आहे जी जनगणना वापरतो, ओके, जी कालगणना वापरतो पारशी समाज त्याला शहनशाही म्हणतात. काय म्हणतात? शहनशाही. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पहा बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी हिजरी ही जी कालगणना आहे, ओके, हिजरी ही जी कालगणना आहे ही कशा संबंधित आहे? तर ही इस्लाम धर्माशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रो. हिजरी काय? इस्लाम. शालिकवंशक हे सातवाहन, ओके, गौतमीपुत्र सातकर्णी जो होता त्याने हे सुरू केली. विक्रम संवंत ही विक्रमादित्य राजा उज्जैनचा जो होता त्याने सुरू केली. आणि आपला प्रश्न काय तर पारशी समाज कोणता आहे तर शहनशाही. ओके, हा कोणता होता? पारशी समाजाची कोणती आहे तर शहनशाही ही कालगणना आहे विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उर, उरुक, निप्पूर ही डॅश डॅश मधील प्राचीन नगरे होती. बघा, उर, उरुक आणि निप्पूर. काय प्रश्न आपल्याला? उर, उरुक आणि निप्पूर ही कोणत्या प्राचीन नगरातील जी आहे ही नगरे होती? बघा, तर विद्यार्थी मित्रो इजिप्त, चीन, मेसोपोटेमिया आणि हडप्पा. तर बघा या ठिकाणी ही कशातली होती बरं? तर या ठिकाणी ही सर्व जी होती ही कशातली होती? तर ही सर्व मेसोपोटेमिया. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या नगरातील काय होती? ही प्राचीन नगरे होती. ओके, ही काय सर्व यामधील प्राचीन नगरे होती विद्यार्थी मित्रो. बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा, प्रसिद्ध वैद्य जीवक. काय? प्रसिद्ध वैद्य जीवक हा डॅश डॅश राज्याशी संबंधित आहे. बघा, जीवक जो होता काय म्हटलं या ठिकाणी? वैद्य जीवक प्रसिद्ध असणारा एक वैद्य होता इतिहासामधील. तर त्या संबंधी आपल्याला प्रश्न हा विचारलेला आहे. ओके, प्रसिद्ध वैद्य जीवक हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. अवंती, मगध, चेदी की अश्म. बघा, जीवक हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध वैद्य होता? या ठिकाणी कोणत्या राज्याशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला आहे. तर जीवक जो होता हा विद्यार्थी मित्रो मगध राज्याशी संबंधित होता. ओके, मगध. पर्याय क्रमांक 2. ओके, बघा, जीवक जो आहे हा मगध राज्याशी संबंधित होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, हा काय होता तर हा सम्राट बिंबिसार. ओके, बघा, मगधचा राजा सम्राट बिंबिसार जो होता तर हा बिंबिसाराचा वैद्य होता. ओके, बिंबिसाराचा हा वैद्य होता. यांचे हे वैयक्तिक वैद्य त्या ठिकाणी होते. ओके, बघा, जीवक हा मगध राज्यासाठी काम करायचा आणि मगधचे सम्राट बिंबिसार यांचे हे खास वैद्य होते. बघा, आणि त्या काळी मगधची जी राजधानी म्हटलं तर कोणती होती? तर मगधची राजधानी या ठिकाणी काय? राजगृह. या ठिकाणी ते वास्तव्यास होते, राहायला त्या ठिकाणी होते जीवक. ओके, चलो यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. बघा, गट अ आणि गट ब या गटातील विधानांशी योग्य अशी जोडी आपल्याला जुळवायची आहे. ओके, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, जो ऋग्वेद आहे, ओके, ऋग्वेद या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. तर ऋग्वेदाची जोडी कशासोबत लागेल बरं? ऋग्वेद. ओके, तर ऋग्वेद यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे नेमकं हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. ओके, पहा या ठिकाणी यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. बघा, या ठिकाणी सामवेद जो आहे हा संगीता संबंधी आहे. सामवेद काय? हा संगीता संबंधी आहे. त्यामुळे कच 1. ओके, कच काय असणार आहे? 1. सामवेद या ठिकाणी आपल्याला बघावे लागेल. बघा, त्यानंतर यजुर्वेद. यजुर्वेद जो आहे यजुर्वेदामध्ये काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रो? तर या ठिकाणी यजुर्वेदामध्ये आपल्याला जे आहे यजुर्वेदामध्ये आपल्याला या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर निसर्गाचे काव्यमय वर्णन त्यामध्ये दिले आहे. ओके, निसर्गाचे काव्यमय वर्णन हे यजुर्वेदात दिले आहे. म्हणजे यज्ञासंबंधीच आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बघा, यजुर्वेदामध्ये काय यज्ञासंबंधीची माहिती आपल्याला दिलेली आहे. ओके, बघा, आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र ऋग्वेद जो आहे ऋग्वेद याच्यामध्ये ऋग्वेदातील अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अडचणी व संकटावर मात कशी करावी या संबंधी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ऋग्वेदात जे आहे यज्ञात वापरायचे मंत्र जे आहे याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके, चलो यानंतर विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्हाला अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्र.
आणि जर तुम्हाला या सर्व प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ओके, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमोघ वर्ष मालखेड राजेंद्र पहिला काय? ओके, अलाहाबाद, तंजावर, गंगईकोंडचोलपुरम की बदामी? तर विद्यार्थी मित्रो, अमोघ राजेंद्र पहिला जो आहे याचं काय तर गंगईकोंडचोलपुरम, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, सुफी पंथ हा मूळचा डॅश डॅश आहे. सुफी हा जो पंथ आहे हा मूळ कोठीला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सुफी पंथासंदर्भात इराक, इराण, भारतातील की अरबिस्तानमध्ये? तर सुफी हा जो मूळ कुठला आहे तर हा इराण देशाचा आहे. ओके, सुफी पंथ कुठला आहे? मूळचा इराण देशाचा आहे. पर्याय क्रमांक 2 इराणमधील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅश डॅश मध्ये आश्रय घेतला. कुठे आश्रय घेतला? रंगून, मंडाले, कानपूर की नेपाळ? तर बेगम हजरत महल यांनी जो आहे कुठे घेतला होता? यांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतला होता. ओके, बेगम हजरत महल यांनी कुठे आश्रय घेतला होता? नेपाळ या ठिकाणी घेतला होता आश्रय. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश डॅश यांनी केली. अनाथ बालिकाश्रम महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे की विष्णुशास्त्री पंडित? तर विद्यार्थी मित्रो, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश यावर टीका केली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, मोर्लेमिंटो सुधारणा कायदा, रोलेट कायदा की सायमन कमिशन? कशावरती केली? तर विद्यार्थी मित्रो, हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरती या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी केली टीका होती की हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पाया देखील नव्हे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कुंदग्राम, पावा, दिंजापूर, उदयगिरी ही तीर्थक्षेत्रे डॅश डॅश धर्माशी संबंधित आहेत. कोणत्या धर्माशी संबंधित आहेत बरी? बौद्ध, जैन, वैदिक की इस्लाम? तर ही सर्व जैन धर्माशी संबंधित असणारी आहेत. ओके, कोणता धर्म? जैन धर्माशी संबंधित असणारी ही सर्व ठिकाणे आहेत. ही सर्व तीर्थक्षेत्रे जैन धर्माशी संबंधित आहेत. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटन, ओके, प्युरिटन असे म्हणतात. जॉन कॉल्विन, स्विंगली, इरॅम्स की मार्टिन लुथर? तर विद्यार्थी मित्रो, जॉन कॉल्विन पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जॉन कॉल्विन यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस हे काय तर प्युरिटन असे म्हणतात. काय म्हणायचे त्याला? प्युरिटन असे म्हणायचे. ओके, चला, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अलेक्झांडर पुश्किन, ओके, अलेक्झांडर पुश्किन हा डॅश डॅश विचारवंत होता. रशियन, जर्मन, फ्रेंच की ऑस्ट्रेलियन? तर अलेक्झांडर पुश्किन हा कोणता होता? तर हा रशियन विचारवंत होता. पर्याय क्रमांक 1 रशियन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर याचा शोध कुणी लावला असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, कॅप्टन स्पेक, डेव्हिड लिव्हिंगस्टन, स्टॅनले की बॉर्थोलोम्यू डायस? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 4 बॉर्थोलोम्यू डायस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बॉर्थोलोम्यू डायस यांनी साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील आशेचं भूशीर ज्याला केप ऑफ गुड होप म्हणतात याचा शोध हा लावला होता. ओके, चलो. यानंतर विद्यार्थी मित्रो बघा, अशा पद्धतीने आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. जेवढे विद्यार्थी सर्व बघत आहेत त्यांनी सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. किंवा मला कमेंटमध्ये मला या ठिकाणी PDF म्हणून टाईप करायचं आहे, मी तुम्हाला PDFची लिंक सेंड करून देईल. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इकडेच बघा, TET संदर्भात आपण खूप महत्त्वपूर्ण सेशन्स या ठिकाणी सुरू केलेले आहेत. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता हा भाग 1 आहे, पुढील आपला भाग 2 असणार आहे, ज्यामुळे आपण उर्वरित प्रश्न आपण घेणार आहोत. ओके, तर त्याकरता तुम्ही काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच.